सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। गणेशोत्सवाला अजून 3 महिने असले तरी बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये लागली आहे। गणेश मूर्तींना आकार देण्याच्या कामाला वेग आलाय। या कामातून केवळ व्यवसायच नव्हे तर भक्ती आणि भावनांचाही अनोखा संगम पाहायला मिळतोय। गणरायाच्या आगमनासाठी 3 महिने शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे शहरातील तसंच ग्रामीण भागातील मूर्तिकारांच्या कार्यशाळा पुन्हा एकदा जिवंत झाल्या। मातीचे ढीग, रंगांची उधळण आणि कुशल हातांची जादू यामधून बाप्पाच्या विविध रूपांना आकार दिला जातोय। कोणी बाल गणेश साकारतंय तर कोणी पारंपरिक आणि आकर्षक गणेश मूर्तींना आकार देतंय। प्रत्येक मूर्तीमध्ये सौंदर्य, कलाकुसर आणि भक्तिभाव यांचा अनोखा संगम दिसून येतोय। मूर्तिकारांना मूर्ती बनवण्याचे वेध लागले। दिवस रात्र मेहनत घेत मूर्तिकार आगामी गणेशोत्सवासाठी तयारी करताय। मूर्तिकारांसाठी हा केवळ व्यवसाय नाही तर पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा आहे। अनेक कुटुंबांची 3री आणि 4थी पिढी आजही ही परंपरा जिवंत ठेवते। वर्षभर गणेशोत्सवाची वाट पाहणाऱ्या या कलाकारांच्या हातातून केवळ मूर्तीच नव्हे तर श्रद्धा आणि संस्कारही घडत असतात। मूर्तिकार सांगतात की बाप्पाची मूर्ती घडवताना एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळतं। मूर्तीच्या डोळ्यांमध्ये भाव आणताना, मुकुटावर नक्षीकाम करताना किंवा अंतिम रंगरंगोटी करताना त्यांच्यातील कलाकार आणि भक्त दोघेही जागे होतात। म्हणूनच गणेशोत्सव जवळ आला की त्यांच्या कार्यशाळांमध्ये उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण निर्माण होतं। हे आहेत मूर्ती कलाकार योगेश रसाळ। माझं नाव योगेश विश्वनाथ रसाळ, राहणार जेल रोड, नाशिक। आमचा हा गणपतीचा कारखाना वडिलोपार्जित आहे। वडिलांच्या कृपेने किंवा त्यांची कला आम्हाला अवगत झालेली आहे आणि आम्ही हे गणपती काम वर्षभर चालू असतं आणि वर्षभर चालू असताना खूप मेहनत घ्यावी लागते। मूर्ती बनवणं, तिला फिनिशिंग करणं, नंतर व्हाईट करणं, व्हाईटनंतर मग कलरिंग आणि मेन म्हणजे देवाला देवपण आणणं, ही कलाकाराच्या अंगात कला असली पाहिजे। आणि देवपण आणल्यानंतर मग ती मूर्ती कस्टमरला आवडती तेव्हा ते बुक करतात। आमच्याकडे सर्वसाधारणपणे मेपासून बुकिंग चालून जाते आणि आमच्याकडे मुंबई, पुणे, नाशिक आणि परत सुरत वगैरेहून होलसेलवाले व्यापारी मूर्त्या बुक करण्यासाठी येतात आणि त्यांचा माल आम्हाला अजून बुक करावा लागतो, कलर करावा लागतो। यंदाच्या वर्षी युद्धाच्यामुळे सगळ्या गोष्टीचे डिझेलचे टंचाई असल्यामुळे डिझेलचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, तेव्हा त्याचा परिणाम सर्वसामान्य म्हणजे कलरवर, कच्च्या मालावर, रॉ मटेरियल जे बाहेरून येणार आहे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यांचे भाव वाढल्यामुळे आम्हाला मूर्तिकारांना 25 ते 25% भाव वाढवणं गरजेचं आहे। रसाळ यांची 3री पिढी या व्यवसायात उतरली असून मूर्तिकलेचा हा वारसा जोपासतायत। अनेक कुटुंबांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे। त्यासोबतच स्वरूप रसाळ यांनी सांगितलंय की हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आणि तो आम्ही आवडीनं सांभाळतोय। अनेक कुटुंबांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे, त्यामुळे गणेशोत्सवाचा हंगाम त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा असतो। मात्र नफा तोट्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक मूर्तिकाराची एकच इच्छा असते, आपल्या हातून घडलेला बाप्पा प्रत्येकाच्या घरात विराजमान व्हावा आणि भक्तांच्या मनात आनंद भरावा। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक।